हॅलो, मी अनिता गोसावी. आज आपल्याला करायच्या आहेत पुरणपोळ्या. तर आपण पुरणपोळ्यांची रेसिपी बघूयात. सगळ्यात आधी मी पीठ गाळून घेतलेत. थोडासा मी त्यात मैदा ॲड केलेला आहे आणि ते आपण व्यवस्थित छान मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि त्यात अशा पद्धतीने पाणी टाकून वरती आपण झाकण झाकून आपल्याला 3 ते 4 तास हे कणिक भिजत ठेवायचं आहे किंवा मग मुरत ठेवायचं आहे. 3 तास झाल्यानंतर मी यातलं पाणी काढून घेतलंय. पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि हे आपल्याला आता कणिक मिळणार. तर ही कणिक आपल्याला आता मळायची आहे. तिला पूर्ण एकजीव करायची आहे आणि नुसती एकजीव करायची नाही, तर त्यात थोडं-थोडं तेल ॲड करून आपल्याला ही कणिक मळायची आहे. इतकी सुंदर, एक छान अशी पातळ लुसलुशीत इतकी छान कणिक होते ही आणि त्या कणकेच्या मग आपल्याला पोळ्या करायच्या आहेत. पुरण मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी बारीक हवी आहे, जेवढी मोठी हवी आहे, तशी ह्या पिठाची पोळी तयार होते. खूप सुंदर पद्धतीने पुरणपोळ्या करतोय आम्ही. एक जण माझी मैत्रीण आहे, तर ती खूप छान गोळे तयार करून देतीये. स्वाती नावाची माझी जी मैत्रीण आहे, ती खूप सुंदर पोळ्या लाटतीये आणि मी शेकते आहे. अशा पद्धतीने आम्ही तिघी-चौघींनी मिळून तब्बल 2 किलोच्या पोळ्या बनवल्यात आणि नुसत्या बनवल्या नाहीत, तर इतक्या सुंदर, लुसलुशीत, छान, कुरकुरीत, क्रिस्पी अशा सगळ्यांना आवडतील अशा ह्या पोळ्या. सगळ्यांनाच रेसिपी हवी होती माझ्याकडनं ह्या पोळ्यांची. कारण खूप जणांना माझ्या पोळ्या आवडतात. म्हणून मग मी आज YouTubeलाच ही रेसिपी टाकायचं ठरवलं आहे. ही बघा पोळी तव्यावरती इतकी छान खमंग भाजली गेलेली आहे. खूप सुंदर मंजू माझी अजून एक मैत्रीण आहे, तर मंजूनी पोळ्या छान भाजल्यात मस्त. अशा भरपूर अशा पोळ्या केल्यात. अगदी 2-2.5 तास लागलेत आम्हाला ह्या पोळ्या करायला आणि आत्ता आम्ही बसलोय सगळे जेवायला. सुवासनं जेवू घातलेत पूजेच्या निमित्ताने. एक खूप सुंदर उत्साह असतो पूजा असली घरात की. खूप छान मस्त वातावरण अगदी. अशा पद्धतीने आजचा हा पोळ्यांचा स्वयंपाक रेडी. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.